एक नवीन व्यक्ती ऍड होणार आहे आणि मी इतकी खुश आहे ना. तर ती कोणती आनंदाची बातमी आहे ते आम्ही दोघं नक्की नंतर शेअर करू एकत्र. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज संडे आणि इतर वेळी विरूला व त्यांना दोघांनाही सुट्ट्या असल्यामुळे आमचं संडेचं रुटीन एकदम निवांत असायचं. नाश्ता, त्यानंतर जेवण असं दिवसभर चालू असायचं. परंतु आज त्यांना ऑफिसला बोलवले, त्यामुळे मला टिफिन वगैरे बनवायला लागणार आणि संडे असल्यामुळे थोडंसं नॉनव्हेजचा प्लॅन आहे आणि नॉनव्हेजच्या जेवणाला थोडासा लेट लागतोय. त्यामुळे सकाळपासूनच माझी सुरुवात झाली लवकर. सकाळी लवकर उठून माझं आधी आवरून घेतलं, नाहीतर नंतर घाई गडबडीत असं होतं की स्वतःकडे लक्षच द्यायला टाइम नाही भेटत. त्यामुळे माझं आधी आवरून घेतलं आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात केली. आणि खरंच मी इतकी खुश आहे ना. अलीकडेच आमच्या घरात एक नवीन आनंदाची बातमी समजल्या. एक नवीन व्यक्ती ऍड होणार आहे. तर ती कोणती आनंदाची बातमी आहे ते आम्ही दोघं नक्की नंतर शेअर करू एकत्र. आत्ताच गावाकडून आलो होतो, बॅग वगैरे पॅक केल्यात, कपडे वगैरे व्यवस्थित सेट झालेत, रुटीन सुद्धा बसले आमचं. तोपर्यंतच आम्हाला थोड्या दिवसात आता पुन्हा सगळी तयारी करून गावी जायचं आहे. आणि आता गावाकडून सतत फोन येत आहे, त्यामुळे एवढी धावपळ चालू आहे, तयारी करणं आहे. आज नॉनव्हेज असल्यामुळे ते आणायला गेलेत. विरू सुद्धा मस्तपैकी फ्रेंड सोबत खेळतोय. तोपर्यंत मी घरातली सगळी पूर्व तयारी करून घेते. ते चिकन घेऊन आल्यानंतर आधी पूर्ण जेवणाचा प्लॅन केला होता, त्यामध्ये रस्सा, फ्राय चिकन, भाकरी आणि भात. परंतु ते जेवण बनवायला थोडासा वेळ सुद्धा लागणार आणि एवढं डार्क जेवण जेवून गेलं तर ते बोलतात थोडंसं लेझीनेस येईल दिवसभर. त्यामुळे एकदम आता थोडंसं हलकं काहीतरी करायचं ठरवलंय. त्यासाठी स्वतःच त्यांनी चिकन मॅरिनेट करून ठेवले. आता अर्धा ते पाऊण तास होत आलं. यामध्ये चिकन, दही, आलं लसणाची पेस्ट, थोडीशी हळद, काळी मिरी आणि घरातली जी काही चटणी असते ती वापरली आणि थोडंसं मीठ. आता ते पटकन थोडंसं तेलच घालते, एकदम थोडं तेल वापरते जेणेकरून जास्त चिकटणार नाही कढईला. आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेते ह्याच्यामध्ये आणि हे भाजल्यानंतर इतकं मस्त लागतं. ह्याच्यामध्ये पाणी न वापरता असंच भाजून घ्यायचं. पूर्ण असं हलवून घेतलंय. आता त्याच्यावर प्लेट झाकून वाफवून घेते, त्यातच ते शिजून जाते. जेव्हा मी गावी असते तेव्हा त्यांचे फेवरेट मेन्यू आहे स्वतःसाठी भात आणि हे फ्राय केलेले चिकन खातात आणि एकदम प्रोटीन रिच आहे आणि पोट पण भरल्याची फिलिंग येते. त्यामुळे हलकं पण बेस्ट आहे. मध्यम गॅसवर 10 मिनिट शिजवून घेतले आणि पूर्ण त्यातलं जे पाणी होतं ते वाफेनं तयार झालेलं आटलंय आणि इतका मस्त वास येतोय. आज नवरोबाच्या आवडीचं जेवण तर बनवून झालंय आणि ती डिश इतकी फास्ट होते ना, काही टेन्शन नाही. ते पण खुश आणि आपलं काम सुद्धा कमी, सगळं कसं बॅलन्स होते. आणि आता सगळी तयारी करून झाली, ऑफिसचं सुद्धा आवरलंय आणि एकदम कमीत कमी 2 मिनिट मागितले कारण सध्या त्यांची धावपळ चालू आहे. तर मगाशीच बोलले होते की एक आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्या गोष्टीसाठी आम्ही तिघे पण इतके खुश आहेत ना. तर ती कोणती गोष्ट आहे ते स्वतः ते सांगतील. तुम्ही सांगा. नमस्कार. आज अशी आनंदाची बातमी आहे की माझ्या भाच्याचं लग्न ठरलेलं आहे. आम्ही तिघे पण खुश आहे, गावी सगळी फॅमिली आमची खुश आहे. आमची आता तयारी चालू होणार आहे. नमिता तुम्हाला सगळ्या गोष्टी ब्रीफ करतच जाईल. ऍक्च्युली छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद कसा मिळू शकतो, कसं घेऊ शकतो आपण. थँक्यू सो मच. थँक्स लॉट. माझ्या मोठ्या नंदुबाईच्या मुलग्याचं लग्न ठरलंय आणि त्याची बायको सुद्धा इतकी क्यूट आहे ना. तर एंगेजमेंट नोव्हेंबर महिन्यातच झाली, त्यावेळी जस्ट मी इकडे आले होते, त्यामुळे एंगेजमेंट काही अटेंड करता आली नाही. परंतु लग्नामध्ये खूप काही प्लॅनिंग करून खूप एन्जॉय करायचं असं ठरवलंय आणि त्यासाठी आता हळूहळू थोडी शॉपिंग सुद्धा चालू आहे आणि ते लग्नाचे दिवस खूप छान प्रकारे एन्जॉय करू आम्ही सगळेजण मिळून. गावी सुद्धा सगळ्यांची तयारी चालू आहे. आता जेवणार असल्यामुळे पूर्ण ताट तयार करून घेतले. इकडे गरम गरम भात, कांदा, लिंबू आणि हे तंदुरी फ्लेवरचं चिकन आणि थोडंसं जास्त फ्राय केल्यामुळे इतकं मस्त लागतंय. आणि गुड फॅट साठी थोडंसं घरगुती तूप एक्स्ट्रा. खरंच हे कॉम्बिनेशन इतकं मस्त आहे ना. त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही तयारी करून तिघे पण बाहेर पडलो आणि वरीतून बाहेर पडणारा हा रोड आहे आणि माझा एवढा आवडीचा आहे ना. दररोज इथून जाताना इतकं हिरवळ बघून समाधान वाटतं आणि वातावरण जरी चांगलं असलं तरी सध्या खूप ऊन असल्यामुळे स्कार्फ तर कंपल्सरीच बांधावा लागतो. दादरला जात असताना दरवी हे सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन होतं आणि दरवी मी तुम्हाला दाखवते जेणेकरून घर बसल्या तुमचंही गणपती बाप्पाचं दर्शन होऊन जाईल.
हेच काही मनाला समाधान. दादरला पोचल्यानंतर बाय करत आम्ही उतरलो. विरू सुरुवातीला थोडा रडला, परंतु त्याला समजावून सांगितलं, तो सुद्धा खूप शांत झाला. आणि आज सगळ्यात मोठी चूक म्हणजे आम्ही संडेला शॉपिंगला आलो. इतकी गर्दी होती ना, आणि आता संक्रांतीचं वाण घ्यायची सुद्धा खूप गर्दी होती. सगळीकडे बघल तिकडे दुकानात गर्दीच गर्दी होती. 2 ते 3 साडीच्या शॉपमध्ये व्हिजिट केली आणि वेगवेगळे पॅटर्न सुद्धा बघितले, परंतु असं होतं की हा पॅटर्न घ्यायचा आहे किंवा त्यामध्ये कलर नाही. खूप कन्फ्युजन झालं. काही कलर डार्क वाटत होते आणि व्हिडिओच्या शेवट तुम्हाला समजेलच मी आज साडी घेतली का नाही. साडीचा प्लॅन झाल्यानंतरच जनता मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी गेले. सगळा भाजीपाला घेतल्यानंतर तिथेच त्या लोकांचा साईबाबा भंडारा व सत्यनारायणची पूजा होती. दर्शन घेतलं आणि सजावट तर इतकी मस्त केली होती लोकांनी आणि त्या लोकांचा आनंद बघून इतकं व्यवस्थित वाटलं. मॅनेजमेंट सोबतच मोठमोठ्या डॉल्बीच्या आवाजात गाणी वगैरे होती आणि सगळी लोक इतकी एन्जॉय करत होते ना. सगळीकडे असं आनंदमय वातावरण होतं. विरूला डान्स बघायचा असल्यामुळे थोडं लांब उभारूनच आम्ही डान्स बघितलं. थोडा वेळ थांबलो तिथेच. त्यानंतर भंडाऱ्याचा प्रसाद घेण्यासाठी लाईनमध्ये उभा होतो, परंतु विरू लहान असल्यामुळे एका काकांनी मध्येच नंबर दिला आणि भंडाऱ्याच्या प्रसादामध्ये मस्तपैकी गरमागरम पुरी, मिक्स भाज्यांची ग्रेव्हीवाली भाजी आणि मसाले भात होता आणि खरंच जेवण मस्त होतं, टेस्टी होतं. मी सुद्धा खाऊन घेतलं आणि नंतर आम्हाला शिरा भेटला, तोही खूप छान होता. प्रसाद घेऊन सगळा भाजीपाला घेऊन मी टॅक्सीतून यायला निघाले आणि दुपारी टॅक्सीमध्ये वारं लागलं आणि ऑलरेडी विरूची झोपायची सुद्धा वेळ झाली होती, त्यामुळे तो लगेच गाढ झोपून गेला. आणि दुपारी खरेदी करत असताना त्याने बुढे के बाल घेतलेले, तर त्याच्या हातात तसंच होतं. आणि मुंबईमध्ये कधीही ट्रॅव्हलिंग करायला तुम्ही बाहेर पडा, सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला ट्रॅफिक तर कंपल्सरी भेटणार. सकाळी बरोबर 11:15 वाजता घरातून बाहेर पडलेले आणि आता घरात आले तर बरोबर 2:30 वाजलेत आणि विरू सुद्धा आता शांत झोपलाय. आता थोडंसं माझं आवरून घेते आणि जो काही सगळा भाजीपाला घेतलाय तो सुद्धा पॅक करून ठेवायचा आहे. दुपारी आल्यानंतर टाइमपास न करता पूर्ण भाजीपाला नीट करायचं ठरवलं होतं, परंतु विरू झोपला आणि मला सुद्धा इतका कंटाळा आल्यासारखं झालं होतं. आणि मेन म्हणजे हे निवडणूक प्रचारासाठी जे काही स्पीकर चालू आहेत ना, त्याचा खरंच इतका वैताग आलाय ना. आणि बरोबर दुपारीच ते स्पीकर चालू होतात. आता सुद्धा बघू शकता की बाहेर कंटिन्युअस ते चालू आहे. कंटिन्युअस तोच मोठा स्पीकरचा आवाज किंवा तेच शब्द, तेच प्रॉमिस ऐकून इतका वैताग आलाय ना आता. तर दिवसभर माझ्याकडून काहीच नाही काम झालं, त्यामुळे आता तो सगळा भाजीपाला अजून मी आहे तसाच ठेवलाय. पुढच्याच आठवड्यात आता गावी जाणार आहे, त्यामुळे एकदम कमी भाजीपाला घेतलाय. आणि दादरला जायचं मेन कारण म्हणजे एकदम कमी किमतीमध्ये जास्त क्वांटिटी आणि एकदम फ्रेश असा माल भेटतोय. तर मेथी आणि पालक घेतलाय. भाज्या खरंच जबर असतात आणि त्यासोबतच संक्रांतीच्या भोगीची जी काही भाजी करायची आहे त्यासाठी तूर, हा पावटा किंवा या सगळ्या शेंगा मला एकदमच घ्यायच्या होत्या तिथून, तर ते घेतल्यात. आणि भरतासाठी 2 मोठी वांगी आणि मेन म्हणजे सगळं साहित्य भेटलं. आणि 20 रुपयाची कोथिंबीर एवढी मोठी आहे. खरंच ही कोथिंबीर बघितल्या शेतकऱ्यांची आठवण येते. काय त्यांना मिळत असेल, एवढी मोठी कोथिंबीर आहे 20 रुपयाला. कामगारांची मजुरी, त्यानंतर पिकाचा खर्च, त्यासोबतच ट्रॅव्हलिंग आणि त्यानंतर व्यापाराकडून 20 रुपयाला मिळते. म्हणजे ही पेंडी शेतकऱ्यांनी किती रुपयाला दिली असेल याचा विचार येतोय. आणि खरंच ही गोष्ट इतकी वाईट वाटते ना मनाला. एवढे दर कमी आहेत शेतकऱ्याच्या वस्तूला. शॉपिंग चालू केली तेव्हा तर सुरुवातीला विरू एकदम एक्साइटमेंट होता, इकडे तिकडे करत होता, जात होता माझ्यासोबत. परंतु नंतर तो कंटाळल्यानंतर थोडंसं असं एकदम डाऊन झालं आणि मला पण असं वाटलं की आपल्या आनंदासाठी किंवा आपल्या शॉपिंगसाठी त्याचा हाल नको करायला. म्हणून जेवढं आता मला दिसेल किंवा मला जे काही गरजेचं असेल तेवढं मोजकंच साहित्य आणलंय. परंतु ज्या मेन कामासाठी आज गेले होते ते तर साडीचं काही काम नाही झालं. बघू आता या आठवड्यात कधी त्यांना टाइम भेटतो त्यावर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये तर कंपल्सरी पैठणी किंवा काठपदराची साडी असते आणि त्याच्यावर आपली आंबाड्याचीच हेअरस्टाईल असते. तर माझं आधीचं थोडं साहित्य खराब झालं होतं, तर आता लग्नाच्या निमित्ताने घेतलंय. तर हा एक डोनट घेतला आणि क्वालिटी मस्त आहे आणि ते आता कायम ओळखीचं दुकान असल्यामुळे रेट एकदम कमी केलेत माझे. हा एक मोठा बो घेतलाय आणि पफ घालण्यासाठी थोडासा व्हॅल्यूम येण्यासाठी हे घेतले, कारण आता थोडेसे केस अलीकडं गळतात आणि पातळ झाल्यामुळं पहिल्यासारखा व्यवस्थित असा पफ नाही जमत.
तर त्यासाठी हा एक व्हॉल्युमर घेतलाय. खरंच ह्यानं पफ एकदम व्यवस्थित बसतोय. त्यासोबत पहिले जे माझे ब्रश किंवा ब्लेंडर होते तर ते खराब झाले होते थोडेसे, तर आज ते घेतलेत आणि विरून याचं उद्घाटन सुद्धा केलंय. आल्याबरोबर त्यातला एक घेतला होता बाहेर स्पंज पिंक कलरचा आणि त्याने त्याची पावडर लावून घेतले, व्यवस्थित बसले. खूप एक्साइटमेंट असतो विरू असल्या गोष्टीसाठी. त्यासोबत हा एक क्लेचर घेतला जो साडीला मॅच होईल असा. बघू आता हेअरस्टाईल अजून काही फिक्स नाही झालं, परंतु साडीच्या रिलेटेड काही वस्तू घेतल्यात ऑलरेडी जी माझ्याकडे तयार आहे. का हे कसं लावलं तू मला दाखव. कसं लावलं हे पिंक कलरचं कसं. ते ब्लेंडर बोलायचं. ते फाउंडेशन लावलं यूज करायचं बा. थोडस ओलं करायचं आणि टॅप टॅप करायचं असं. करेक्ट फुगी. चल व्यवस्थित जपून ठेवायचं, आता नाही खराब करायचं सारखं. पहिलं तूच खराब केलं ना लावून, आता हे नाही देणार मी तुला. आता हे व्यवस्थित असं पॅक करून ठेवते आणि जेव्हा आपण लग्नाला जातो ना तेव्हाच यूज करायचं. देणार नाही तुला. हर्षू बाबाचं नाही, रोहित दादाचं. नाही घ्यायचं. आणि तिथेच मला एक शॉप मध्ये बाहेर जे स्टॅच्यू असतात त्याला एक ड्रेस होता, तर एकदम सिंपल असा आहे डेली वेअर साठी, तर तो एक घेतला. आणि त्यासोबत असं जास्त काही नाही खरेदी केली आणि भाजीपाला घेण्यातच नंतर वेळ गेला. तू पोगा आहे ना माझा, इकडे बघ. तू पोगा आहे ना मग दीदी. माझ्या प्रत्येक वस्तू सोबत विरूचं एवढं खेळणं चालू असतं ना, पूर्ण दिवस कसा निघून जातो समजतच नाही. माझं क्यूट गोंडस लवली. ऑलरेडी 4 दिवसापूर्वी मी मिशोवरून एक क्लच ऑर्डर केली होती आणि ते मुंबईमधूनच पार्सल असल्यामुळे थोडस लवकर आलं, कारण मिशोची मोस्ट ऑफ ऑर्डर एवढ्या लवकर कधी येत नाही. आणि त्यांनी इतकं पॅकिंग जबर केलंय ना, इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. आणि हे विरूचं आवडीचं आम्ही देते काढून तुला, हळू पर्स आहे त्यामध्ये. हे तर जे आपला हा प्लॅस्टिकचा कव्हर आहे तर त्यांनी 3 पदरी गुंडाळला होता. दुपारी पार्सल काढताना मला थोडासा वैताग आला, परंतु एकदम जब्बर केले पॅकिंग त्यांनी. आणि पर्स सुद्धा इतकी मस्त आले ना. आणि त्यासोबत हा जो पॅच होता तर त्यालाही खराब होऊ नये किंवा डाग लागू नये म्हणून असा हा फिट्ट केला होता पुढचा भाग. खरंच पॅकिंग जब्बर केलंय आणि डिझाईन सुद्धा एक नंबर आले. आणि हा असा कलर घेतला की कोणत्याही साडीवर हा थोडासा मॅच होऊ शकतो, त्यामुळे एकदम असा लाईट वेट घेतलाय कलर. डार्क कलरचा कोणताही क्लच घेतला तर तो कसं काठापदराच्या साडीवर किंवा ज्या त्या पर्टिक्युलर आउटफिटवर जातो. हा पिंक असा कलर घेतला की जेणेकरून आपले काही वेस्टर्न ड्रेसेस किंवा नॉर्मल साडी नेटची साडी असेल तर त्यावर वापरू शकतो. अशा विचाराने ऑल इन वन साठी एकच घेतले पर्स. आणि खरंच याची क्वालिटी इतकी मस्त आले ना, याचं हँडल सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. आणि मी खूप वेळा मिशोवरून प्रोडक्ट घेतले परंतु मला असं कधीच नाही खराब लागले ते, तर मला आता त्यावर थोडासा भरोसा आहे. यामध्ये आत असे 2 कप्पे आहेत, हा चिनेचा आहे. आणि जर तुम्ही लॉंग म्हणून घेणार असेल स्लिंग बॅग तर असा सुद्धा एक ऑप्शन आहे. पण खरंच इतका मस्त आहे ना पॅटर्न. आणि जो काही कलर त्याने ऍक्च्युली फोटोमध्ये दाखवला होता किंवा ही बटरफ्लायची डिझाईन सेम आहे. आणि खरंच मला इतकी आवडले ना, जब्बर. आजचा व्हिडिओ एंड करताना विरू जागा आहे त्यामुळे तोच बोलेल. आता 2 ते 3 दिवस झालं तो झोपला होता त्यामुळे ते शक्य नाही झालं. तर आजचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.